कोणत्या गणपती बाप्पाला म्हणते घरी येणार का? बघ मोठा उंदीर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. कारण आज सकाळी मी झाली रेडी. कारण गौरी गणपती जवळ आलेच असं सगळ्यांना माहिती, आणि त्याच्या तयारीसाठी, त्याच्या शॉपिंगसाठी आज मी जाणार आहे. माझ्या आवडीचं काम आहे ते सगळं. ते तर आधी पण मी म्हटलं की हे सगळं मला खूप आवडतं, आणि अशी शॉपिंग करायला मला खूप आवडतं. असे छोट्या छोट्या वेगवेगळ्या काय आलं आहे नवीन मार्केटमध्ये बघायला वगैरे. सो माझ्याकडे गौरी गणपती दोन्ही असतात, त्यामुळे मला दोन्हीची शॉपिंग करायची असते. आणि मी कोणासोबत जाणार आहे तर माझी खूप छान मैत्रीण, माझी अगदी बाल मैत्रीण, रुहीच्या वयाची असेपासूनची आमची मैत्री आहे, ती आणि मी मिळून जाणार आहोत आज. सो ते एक वेगळंच मज्जा असणार आहे की आम्ही खूप दिवसांनी भेटत आहोत. ॲक्च्युली खूप वर्षांनी भेटतो आहे. तिला पण लहान मुलगी आहे, रुहीपेक्षा लहान आहे. सो दोघींचं आमचं काही भेटणं होत नव्हतं, आणि या निमित्ताने आमचं भेटणं पण होणार आहे आणि शॉपिंग पण होणार आहे. सो डबल खुशी आहे मला की दोन्ही गोष्टी एकसाथ होत आहेत. आणि रुहीला मी घेऊन जात नाही, कारण की मी सकाळी लवकर निघते आहे. कारण ऑलरेडी खूप मला माहिती की आता सॅटर्डे संडे खूप गर्दी असणार आहे सगळीकडे पेठांमध्ये वगैरे. तर म्हटलं की आपण लवकर निघूया, म्हणजे आपल्याला जास्त फिरता येईल. म्हणून मग रुहीला घरीच ठेवणार आहे आज. आणि मग आम्ही आज जातो आहे. सो आम्ही कुठे कुठे फिरतो, काय काय आलं आहे नवीन मार्केटमध्ये, काय काय नाही आहे, सगळं मी तुम्हाला दाखवतेच. सो चला, मी आता रेडी होते आणि मग आम्ही निघतो. पाऊस असल्यामुळे एवढी सगळी तयारी करून जावं लागते, कारण फिरायचं आहे आणि शॉपिंग करायची. मग लक्षात राहत नाही पाऊस लागेल. सो बेटर आहे की आपण आपली तयारी करून निघावं. म्हणून मी सगळ्यात तयारीत आज निघते आहे. तूही अजून उठली नाही आहे, पण ठीक आहे पंकज तिला घरी सांभाळायला आज बघायला, त्याच्यामुळे मग मी निघू शकते. सकाळी लवकर गेल्याचा आम्हाला फायदा झाला, कारण तोपर्यंत अजून गर्दी सुरू झाली नव्हती. हळूहळू गर्दी वाढत होती. सो आज आम्ही खूप आय थिंक वर्षांनी भेटलो, एक वर्षांनी भेटलो असेल. आणि आमची एक्साइटमेंट इतकी जास्त की आम्हाला सोबत पण भेटतोय आम्ही, आणि शॉपिंग पण करायची, आणि दोघींची आवड निवड सेमच आहे मोस्टली. त्यामुळे मजा येणार आहे आम्हाला. आणि आज स्पेशल आहे पोहे आमचे. आम्ही पोहे करते, आणि आम्हाला असं काय काय खवं आणि काय नाही असं पण झालं. पण आम्हाला बरेच काम आहेत, त्यामुळे खाण्यात आम्ही काय त्यामुळे उभं राहून खातोय. त्यांची चटणी चांगली असते. मग आम्ही शॉपिंगला सुरुवात केली. अगदी आम्हाला तर सुरुवातीलाच कुठे काय काय घेऊन काय नाही असं झालं होतं. पण नंतर लक्षात आलं की अरे आपल्याला अजून बरंच काही घ्यायचं आहे, म्हणून मग आम्ही पटापट तिथून निघालो. सगळ्यात स्टार्टिंगला आम्ही गेलेलो तुळशीबागेत, कारण की बरंचसं जे छोटं मोठं सामान आहे ते तुळशीबागेत छान मिळतं. म्हणून मग सुरुवात आम्ही तुळशीबागेपासूनच केली. नाही एवढं नाही. कलर हाच आहे का? कलर हाच आहे. मल्टी कलर सांगा ना हे व्यवस्थित. किती वर्षांनी तुझ्या चेहऱ्यावर दिसत. मला फोन करा. काय मिस करत होते अशी गोष्ट. हेच पाहिलं होतं ना? नाही हे नव्हतं. नाही का? लाडका देव बाप्पा बघ किती गोड आहे. हो, मी ते असे पाहिले होते. किती सुंदर सुंदर आहेत लहान मुलींचे ना. हो, खूपच सुंदर आहे. आणि आतमध्ये बऱ्यापैकी जागोजागी मंडप उभारलेले होते गणपतीचे, आणि खूप सुंदर सुंदर डेकोरेशन्स केलेले होते. गौरी गणपतीचे सुद्धा मुखवटे खूप छान छान होते. त्यांना छान छान साड्या नेसवलेले, छान छान दागिने सगळीकडे होते. तुळशीबागेत थोडीफार शॉपिंग केल्यानंतर मग मात्र आम्ही निघालो रविवार पेठेत जायला, कारण की तिथे होलसेलचं आणि डेकोरेशनचं खूप जास्त सामान आहे. छोटं मोठं सामान आणि ज्वेलरी रिलेटेड किंवा लहान बाळांचे कपडे जे आम्ही दाखवले आता ते घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की तुळशीबागेतच जा. तिथून आम्ही निघालो, आणि मस्त आम्ही दोघीजणी गाडीवर खूप वर्षांनी फिरत होतो, त्यामुळे ते खूप छान वाटत होतं. दोघी पण अगदी कॉलेजला शाळेत असल्यासारखं फील करत होतो.
आणि आम्ही खास करून या फेट्यांसाठी तिथे गेलो होतो, कारण की आम्ही पाहिले होते यावेळेस असे पैठणीचे आणि असे छान छान वेगवेगळ्या कलरचे छान छान आलेले आहेत फेटे आणि खरंच खूप सुंदर डिझाईन्स होते. कोणत्या घेऊ आणि कोणत्या नाही असा आम्हाला प्रश्न पडलेला. आम्ही कितीतरी वेळा कन्फ्यूज होत होतो. आणि नंतर असे लाईटिंग पण तुम्ही बघू शकता की इतक्या सगळ्या व्हरायटीज, परत ते बॅकड्रॉप, परत वेगवेगळे क्लोथ, त्याचे पण इतके सगळे ऑप्शन्स होते. खरंच रविवार पेठेत या सगळ्या गोष्टी खरंच खूप छान मिळतात. वेगवेगळे आयते मखर पण यावेळेस मस्त होते. तिथेच मला मस्त PVC पाईपचं स्टँड मिळालं, जे की मला खरंच घ्यायचंच होतं. मी मस्त माप देऊन ते करून घेतलं. आणि त्यानंतर इथे तुम्ही थर्माकोलचे शेप बघू शकता, किती छान छान नवीन शेप यावेळेस आलेले आहेत. एवढं मोठं सामान झालं की माझ्या हातात मावत नाही इतकं मी ठेवलं आता, त्याच्यामुळे मी थांबली एका जागी. खूप गर्दी आहे आणि एवढं घेऊन चालणं पॉसिबल नाही होते आता. आणि बघू आता कसं तरी न्यू. सो आता संध्याकाळ झाली आणि आम्ही सकाळपासून फिरतोय. आता आम्हाला काय घेऊ आणि काय नाही असं अक्षरशः 7 वाजत आलेत आणि आम्हाला अजून पण असं हां वाटतं की आम्ही काही घ्यायचं होतं. आणि आमचे खायचे प्लॅन तर राहूनच गेले की आम्ही हे खाऊ. इतकी गर्दी की आम्हाला एकमेकींना पण आम्ही हरवत होतो, एवढी गर्दी होती. आणि आम्ही इतके दोघे की ही इकडे पळते ती तिकडे पळते असं आमचं चालू. एकमेकींची अशी शॉपिंग करून घेतली मग भेटले. सो मस्त झालं आजचं, छान सगळीकडे शॉपिंग करण्यात मजा आली. असं वाटतं की अजून 2 दिवस आम्ही फिरलो असतो तरी आम्हाला कमीच पडले असते. सो चालेल आता मी निघते घरी, कारण आमच्या मुली घरी आहेत दोघींच्या पण, आणि दोघींचे नवरे सांभाळत आहेत. सो आता जातो घरी आणि मग इथून पुढचा माझा काय प्लॅन आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. सो चला दाखवते. आणि आमची शॉपिंग मी दाखवते की किती मोठी झाली आहे सगळी. एवढी सगळी शॉपिंग आमची आहे आणि प्लस आमच्या बॅगा पाठीवर अजून. म्हणू तुझी मदत करते मला. मी घरी आले आणि रुही मला खालीच भेटली आणि माझ्याकडचं एवढं सामान बघून ती पण मला मदत करत होती ते सगळं घरी न्यायला. होतं की पुढचा माझा काय प्लॅन आहे ते सांगते, कारण दिवस कमी आहेत आणि खूप सगळं काही गडबडीत सगळं ठरतंय. तर आम्हाला गणपती बुक करायचं राहिलं अजून. आम्ही तेव्हा फक्त बघून आलो, तर आता गणपती खरं तर बुक करायचं आहे. तर आम्ही निघालो गणपती बुक करायला. त्यात पण इकडे तिकडे बघायचं अजून कुठला काय ते, आणि मग बुक करू. सो आम्ही पटकन आता संध्याकाळ झाली तरी आता पटकन जाऊन रात्री क्विक बुक करून येतो, म्हणजे कसं त्या दिवशी पटकन इझी होऊन जातं. सो चला मग निघतो. दाखवते परत यावेळेस की कुठले कुठले गणपती आलेत काय नाही ते सगळं. सध्या लॉलीपॉप खूपच आवडते आम्हाला. रेड कलर आहे. हो मला दे ना प्लीज. कोणी दिला? पप्पा. शॉपिंगला गेले होते का? हो मैत्रिणीसोबत शॉपिंगला गेले होते. तू मिस केलं मला? हा केलं. हो. मग तू म्हणली काय कुठं गेली? तू त्रास दिला पप्पांना? हो नाही त्रास दिला. नाही दिला. गुड गर्ल. कोणता आवडतो सांगा भाऊ. पीओपी आणि शाडू. शाडूचे कोणते? चॉकलेटी चॉकलेटी बघ. खरंच खूप छान छान गणपती यावेळेस आलेले आहेत. म्हणजे खरंच त्यांच्या क्रिएटिव्हिटीला दाद द्यावी की इतके सुंदर सुंदर सुबक मूर्ती ते बनवतात. बोट मध्ये कोळी सारखं गणपती. आणि तो उंदीर मामावर पण आहे बघ. कोणत्या गणपती बाप्पाला म्हणते घरी येणार का? या अच्छा घरी घेऊन जायला. घरी घेणार का? बघ बैलगाडीवर. आप तू नव्हती ना तेव्हा आम्ही केला, असंच केला होता. बैलगाडीवर थीम केली होती. यावेळेस वेगळं म्हणजे फेटे घालूनच गणपती रेडी मिळत आहेत. म्हणजे ऑलरेडी फेटे त्यांना घातलेलेच आहेत. तुझी पट्टी माओ. रुहीने आम्हाला खूप दिवस आधीपासून सांगितलेलं आहे की तिला गणपतीला ती पट्टी घालायची आहे, डोक्याला म्हणजे बांधायची आहे आणि मग तिला डान्स करायचा आहे. सो आम्ही आठवणीने ती पट्टी घेतली आणि ते पाहून तर ती खूपच खुश झाली.
तो मोदक घेतलेला वेगळाच होता. बघ मोठा उंदीर. नसतो. माऊ हत्ती दिसला तर म्हणे बिबट्या. काही बोलते मनुड्या. सो आता आम्ही आलो घरी आणि ऑलरेडी रात्रीचे 10 वाजत आलेत. सो खूप फिरलोय आज दिवसभर. खूप फिरले आहे मी, खूप सगळीकडे. आता पाय दुखतात इतकं फिरलोय, पण सगळे कामं करणं गरजेचं पण होतं. सो आज सगळं गणपती पण बुक झाला आणि सगळे कामं झाले ऑलमोस्ट. आता पुढची तयारी करायची. जे काही सामान आणलंय ते डेकोरेशनची तयारी करायची. सो आता पटकन 2-3 दिवसच राहिले, तेवढ्या वेळात पटकन सगळी तयारी करावी लागणार आहे. आणि रुहीमुळे खूप टाइम भेटत नाही, जसं मिळेल तसं ते करावं लागणार आहे.